शेतकरी, मी फार लांब जात नाही, माझ्या मतदारसंघामध्ये 4,500 हेक्टर सोयाबीन आहे. मराठवाड्यामध्ये त्याच्याही पेक्षा जास्त आहे, विदर्भात त्याच्याही पेक्षा जास्त आहे. आज सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. नाफेड सोयाबीनची गरज संपली म्हणून खरेदी बंद करतं आणि अशा काळामध्ये अमेरिकेतनं सोयाबीन कशासाठी मागवायचं आहे आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं नुकसान अध्यक्ष महोदय काय करायचं आहे? डाळीची तीच परिस्थिती आहे, कोकणातल्या भाताची तीच परिस्थिती राहणार आहे, ज्वारीची तीच परिस्थिती राहणार आहे. आणि काल अध्यक्ष महोदय मी अमेरिकेचा आणि भारताचा झालेला करार वाचत होतो. आज माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष 10,000 हेक्टर आहेत. फळबागांच्या बाबतीमध्ये कुठलंही निश्चित धोरण केंद्र शासनाचं नव्हतं. आज त्या करारामध्ये फळबागांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे, तिथनं कुठली फळं मागवायची आहेत आणि इथनं कुठली फळं पाठवायची आहेत, या बाबतीत कुठलंही धोरण नाही. पण तरी सुद्धा हे धोरण आणलं गेलं आणि आज महाराष्ट्रावरती त्याचा परिणाम उद्याच्या काळामध्ये दीर्घकालीन होणार आहे. यावरती आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. एआय वापरून अध्यक्ष महोदय करायचं काय? खरं तर एआयचा वापर ही उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी झाला पाहिजे. पण उत्पादकता कोणासाठी वाढवायची आणि अध्यक्ष महोदय उत्पन्न कोणासाठी वाढवायचं आहे, हा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे. दूध डेऱ्या, इखंड डेअरी पोल्ट्रीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे म्हणून सांगितलं जाते. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या देशातल्या किती कंपनीज अमेरिकेमध्ये ज्या क्वालिटीचं खाल्लं जातं, दूध पिलं जातं, त्या किती नॉर्म्स त्यामध्ये अध्यक्ष महोदय बसतात आणि इथल्या किती कंपन्यांचं दूध उद्या अमेरिकेला पाठवलं जाऊ शकतं, याचा सुद्धा अध्यक्ष महोदय अभ्यास कुठेतरी केला पाहिजे.